बीएमसीसाठी ठाकरेंच्या सेनेचे बहुतांश उमेदवार मंगळवारी अर्ज भरणार. शनिवारी रविवारी मातोश्रीवरती उमेदवारांना एबी फॉर्म देणार. बंडखोरी टाळण्यासाठी अखेरच्या 2 दिवसांमध्ये अर्ज भरण्याच्या सूचना. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आज बैठकांचा दुसरा राऊंड. नाशिक, धुळे, अहिल्यानगर महापालिकेसाठी बैठका पार पडणार. मुंबई दक्षिण आणि उत्तरमधील जागांबाबत देखील चर्चा होणार. मीरा भाईंदर महापालिकेमध्ये युती आणि जागा वाटपाबाबत अनिश्चितता. मात्र काही इच्छुक उमेदवारांचा डोअर टू डोअर प्रचार. बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजप कार्यकर्ते नाराज. प्रदेशाध्यक्षांना बंडाचा इशारा. आयारामांना उमेदवारी देऊ नये, भाजप कार्यकर्त्यांचं रवींद्र चव्हाणांना पत्र. पनवेल महानगरपालिकेमध्ये मविया मनसेसह एकत्र लढणार. कोण किती जागा लढणार याची अद्याप घोषणा नाही. 78 जागांसाठी होतोय पनवेल महानगरपालिकेची निवडणूक. ठाणे महापालिकेमध्ये महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटेना. भाजपकडून 40 ते 50 जागांची मागणी. मात्र शिवसेनेचा एवढ्या जागा सोडण्यास नकार. त्या पार्श्वभूमीवरती आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या भेटीला. तिन्ही नेत्यांमध्ये ठाण्यासंदर्भात बैठक सुरू. पुण्यासाठी भाजपची आज यादी जाहीर होण्याची शक्यता कमी. जागा वाटपाचं भाजप सेनेचं गणित जुळेना. भाजपचे स्थानिक आमदार आणि नेत्यांची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आहे. कोल्हापुरात प्रभाग क्रमांक 20 मधील नागरिकांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय. साई मंदिर ते नवीन वाशी नाका परिसरातील रस्ता आणि नागरी सुविधा देण्याची आश्वासनं ही अपूर्ण राहिल्याची तक्रार. पक्ष बदलणाऱ्या आणि गद्दारी करणाऱ्यांना त्यांच्या प्रभागातच जागा दाखवू. सांगली महापालिकेतील निवडणुकीच्या तोंडावर जयंत पाटलांचा इशारा. त्यांच्या विरोधामध्ये तोडीस तोड उमेदवार देऊन आक्रमक प्रचार यंत्रणा उभी केली जाईल. जयंत पाटलांचं मिरजमधील नगरसेवकांसाठी सूचक विधान. सांगलीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा भाजपा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. मिरजमधील दोन्ही पक्षांच्या 16 माजी नगरसेवकांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. अहिल्यानगर मनपासाठी आपची पहिली उमेदवार यादी जाहीर. 10 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली असून आम आदमी पार्टीनं संपूर्ण जागा स्वबळावरती लढवणार असल्याचं जाहीर केलंय. विदर्भातल्या 4ही महापालिकांमध्ये अखेर महायुतीचं ठरलं. नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावतीसाठी महायुती एकत्र असणार. 4ही ठिकाणी शिवसेनेचा मानसन्मान ठेवण्याचं मंत्री बावनकुळेंचं आश्वासन. उदय सामंत, नवनीत राणांच्या बैठकीनंतर युतीवर शिक्कामोर्तब. अमरावती महानगरपालिकेमध्ये भाजप, शिवसेना आणि युवा स्वाभिमानी पार्टीचं जागा वाटप निश्चित झाल्याची चर्चा. सूत्रांच्या माहितीनुसार भाजप 45 ते 50 तर 18 ते 20 जागांवरती शिवसेना आणि 9 ते 12 जागा युवा स्वाभिमान पार्टीला देण्याचं ठरलंय अशी चर्चा आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरे आज प्रचाराचा शुभारंभ करणार. संध्याकाळी 6 वाजता क्रांती चौकातून मशाल रॅलीचं आयोजन. छत्रपती संभाजीनगरमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे घेणार मराठवाड्यातल्या महानगरपालिकांचा आढावा. पालिका निवडणूक समन्वय समिती आणि पालिका निहाय कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीची पहिली उमेदवार यादी जाहीर. यादीमध्ये 10 उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. नागपुरात काँग्रेसचे उमेदवार जवळपास निश्चित. 6 पैकी 5 मतदारसंघातील वॉर्डमधले उमेदवार हे निश्चित झाल्याची माहिती. नितीन राऊतांच्या उत्तर नागपूरमधले उमेदवार मात्र अजूनही अनिश्चित. मित्रपक्षांना जागा दिल्या तर तिथे काँग्रेस उमेदवार देणार नाही अशी ही माहिती. सुषमा अंधारे यांनी ट्विटच्या माध्यमातून भाजपला डिवचलंय. भाजपमध्ये जुने विरुद्ध नवे असा संघर्ष सुरू असल्याचं अंधारेंचं ट्विट. भाजपात प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकरांवरती संजय राऊतांचं भाष्य. तेजस्विनीनं पती अभिषेक घोसाळकर याचा फोटो लावू नये, इतर कोणाचाही लावावा. अभिषेक कट्टर शिवसैनिक होते, संजय राऊतांचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.